नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। महाळुंगे हत्या प्रकरणी 10 जणांवर गुन्हे, 6 हल्लेखोरांची नावे निष्पन्न, 5 जण रात्री उशिरा ताब्यात। महाळुंगे येथील हत्या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी 10 जणांवर गुन्हे दाखल केले असून 6 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत। यातील 5 जणांना महाळुंगे पोलिसांनी सोमवारी दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले आहे। पूर्व वैमनस्यातून 6 जणांनी मिळून रितेश संजय पवार वय 31 राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड यांच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा निर्गुणपणे खून केला। तसेच त्याचा मित्र संदेश बापूराव भोसले वय 21 सध्या राहणार महाळुंगे तालुका खेड मूळ राहणार जत जिल्हा सांगली याच्यावर कोयत्याने वार करत तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करत खुनी हल्ला केल्याची घटना रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास महाळुंगे तालुका खेड येथे प्रतीक गॅस रिपेअरिंग दुकानात घडली होती। या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाणा शंभू भोसले, अभि जावळे, वैभव आंधळे, विनोद बटलवार, शेखर नाटक, छोटा साकेत सर्व सध्या राहणार महाळुंगे तालुका खेड या 6 जणांसह त्यांचे अन्य 4 अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सोमवारी रात्री उशिरा यातील 5 प्रमुख हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। महाळुंगे पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनुसार संदेश भोसले, रितेश पवार आणि त्यांचे मित्र हे प्रतीक गॅस रिपेअरिंग दुकानात बसले होते। रितेश आणि शंभू भोसले या दोघांमध्ये रविवारी दिनांक 26 सकाळी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि बाचाबाची झाली होती। त्याचा राग शंभू भोसले याच्या डोक्यात होता। रविवारी दुपारी शंभू त्याच्या साथीदारांना घेऊन प्रतीक गॅस रिपेअरिंग दुकानात आला। रितेश पवार यांच्या चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करून लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना ठार मारले। त्यानंतर वैभव आंधळे याने संदेश भोसले यांच्या पाठीत कोयत्याने वार केले। विनोद बटलवार आणि शेखर नाटक यांनी संदेश यास लाकडी दांडक्याने मारून खून करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात संदेश भोसले देखील गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। महाळुंगे MIDC पोलीस तपास करीत आहेत। कोयता बाळगून दहशत करणाऱ्या युवकाला खेड पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी किवळे तालुका खेड या ठिकाणी करण्यात आली। प्रथमेश उर्फ सोन्या किरण साळुंखे वय वर्ष 18 राहणार किवळे तालुका खेड असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। आरोपी हा किवळे कोरेगाव रोडवर लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता मिळून आला, तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। उघड्या दरवाजाच्या वाटेने अवघ्या 1 तासात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना चाकण येथील राणूबाई माळा परिसरात दुपारी 5 ते 6 वाजता घडली आहे। या प्रकरणी महिलेने रविवारी दिनांक 25 रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी महिला यांच्याकडून घराचा दरवाजा अर्धवट उघडा राहिला होता। यावेळी चोराने दरवाजाच्या वाटे घरामध्ये प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच मोबाईल फोन असा एकूण 67,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत। चासकमान धरण परिसरातील विविध गावात रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या गारपीट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ऊसासह मका, भाजीपाला, वेलवर्गीय भाजी, जनावरांचा हिरवा चारा आणि कांदा पिकाचे नुकसान झाले। आंब्याच्या मोहरावर याचा परिणाम होणार आहे। तालुक्याच्या विविध भागातील अनेक गावांमधून नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत। गरा जातीचे भात पीक भुईसपाट झाले आहे। खेडच्या पश्चिम भागासह अनेक ठिकाणी गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। पश्चिम भागात भाताचे पीक पाण्यात गेले आहे। कापलेली भाताची पिके पाण्यामध्ये बुडाल्याने पेंढ्यांचे नुकसान झाले आहे। खेड तालुक्यातील कांदा उत्पादकांचे देखील नुकसान झाले आहे। कांदा लागवडी झालेल्या शेतांमध्ये पाणी साचले आहे। कांदा पीकही उद्ध्वस्त झाले आहे। खेड तालुक्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। मंगळवारी दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी सकाळी 10 वाजता अभिवादन करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट यांच्या वतीने कळवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर व पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था काळूस तालुका खेड या संस्थेला सहकार विघ्नहर्ता पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील प्राध्यापक तुषार वेहळे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून PhD पदवी प्रदान करण्यात आली।
राजगुरुनगर येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयामध्ये संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला। संविधान गौरव दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागरूकता व्हावी या उद्देशाने ऑनलाईन प्रश्न उत्तरे घेण्यात आले। तसेच निबंध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते। तसेच मुंबईमध्ये 26/11/2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर यावेळी आदी उपस्थित होते। चाकण आणि परिसरातील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि सामान्य नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांमध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे। चाकण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे। रस्त्यावर धावणारी लहान मुले आणि बाईकस्वारांना या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनेत वाढ होत आहे। शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून दररोज भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना समोर येत आहेत। चाकण पालिका प्रशासन यावर काहीही उपाययोजना करत नाही। भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने सामाजिक संस्था, प्राणीमित्र, राजकीय कार्यकर्ते सर्वांना एकत्र आणून केवळ जनजागृती न करता ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। राजगुरुनगर येथे जैन धर्मार्थ दवाखाना व कॉकलिया पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी मोफत तपासणी करून सर्व वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येणार आहे। खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त चला संविधान समजून घेऊया या जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। नाणेकरवाडी तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम नाणेकर यांची पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। राज्याचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे। त्रिपुरारी पौर्णिमेला सोमेश्वर मंदिर चास या ठिकाणी आकर्षक दीपोत्सव साजरा करण्यात आला। तुळशी विवाहाच्या समारोपानंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे। नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत विवाहाचे तब्बल 66 मुहूर्त आहेत। यंदा लग्नसराईचा धुमधडाका असल्याने बाजारातही तेजीचे वातावरण राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। सकल मराठा समाजाच्या मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने राजगुरुनगर या ठिकाणी आयोजित मराठा वधूवर मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला। खेड बाजार समितीच्या सभागृहात दुपारी 1 वाजल्यापासून वधूवर नोंदणी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती। यावेळी बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, ॲडव्होकेट अनिल राक्षे, शंकर राक्षे, वामन बाजारे, दिलीप होले आदी उपस्थित होते। या मराठा वधूवर मेळाव्याचे आयोजन मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे, संचालक प्रमोद झावरे, महेंद्र गाडे, कविता बोंबले, कांतीराम बोऱ्हाडे, मनोज मराठे आदींसह स्थानिक मराठा बांधवांनी केले होते। म्हणून खऱ्या आज आपल्याला वधूवर सुद्धा करण्याची जबाबदारी असते। अनेक दिवस कोणत्याही गोष्टीला योग द्यावा लागतो आणि खऱ्या अर्थानं इंजिनियर असेल, सरकारी अधिकारी असेल, अशा मुलामुलींची सुद्धा लग्न या सोयीक संस्थेने त्यांनी जुळवलेली आहे। खरोखर तुमचं काम खरोखर सर मी आपल्याकडून अपेक्षा करते। खरं तर मी ह्या तालुक्यामध्ये युवा सन्मान अभियान अंतर्गत चैतन्याच्या माध्यमातून जवळजवळ 57 गावांची त्रिपुरारी पौर्णिमा, देव दिवाळी, शेतकरी दिवाळी निमित्त दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजता चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात सर्व भाविक भक्तांसाठी भक्ती संगीत भजन संध्या कार्यक्रम पार पडला। तो सूर्य बने हमारा
नमस्कार, मी राहुल सत्यवान दुधवडे आळेफाटा येथून आलेलो आहे. पंडित सुरेशजी वाडकर यांचा मी शिष्य आहे आणि आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त आमचा इथे भावगीत, भक्तिगीत आणि अभंगाचा जो कार्यक्रम चाकणमध्ये सादर केला. चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट चाकण इथे आमचा भावगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला आणि कार्यक्रम सादर करताना खूप प्रसन्न अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम आम्ही सादर केला. तसेच इथे भाविक भक्तांनी मोठा भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला आणि सर्व श्रोत्यांचं त्याचप्रमाणे चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.